नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मित्रांनो, याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण खगोलशास्त्र हा विषय सुरू केला होता आणि खगोलशास्त्रामध्ये आपण प्राचीन काळात युनानी लोकांचे काय विचार होते, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारेबद्दल याच्याबद्दल माहिती बघितली होती। आणि परत आपण निकोलस कोपर्निकस, जोहान्स कॅपलर आणि नंतर गॅलिलिओ गॅलिली पर्यंत आपण पोहोचलो होतो। तर मित्रांनो, गॅलिलिओ गॅलिलीची कथा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली की कशा प्रकारे त्याला घरी डांबून ठेवण्यात आला आणि तिथं त्याचा मृत्यू झाला। शेवटी 10 वर्ष तो घरीच डांबून होता आणि तिथं त्याचा मृत्यू झाला। आणि त्यावेळेस त्यांनी एक पुस्तक सुद्धा लिहिली, कोणती? डायलॉग ऑफ ग्रेट वर्ल्ड सिस्टम। डायलॉग ऑफ ग्रेट वर्ल्ड सिस्टम। मित्रांनो, हा जो गॅलिलिओ गॅलिली आहे याचा जन्म होतो 1564 ला जन्म आहे आणि 1630 मध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला। यत्नी म्हणजे वैज्ञानिक, महान वैज्ञानिक। यांनी जे प्रयोग केले ते सर्वात जास्त प्रयोग केले आहेत पिसाच्या झुकलेल्या मिनारांवर। आता पिसाचे झुकलेले मिनार तुम्ही ऐकलेले असणार की आश्चर्यचकित करणाऱ्या जगातल्या काही गोष्टी, त्याच्यामध्ये आपल्या भारताचे ताजमहल सुद्धा आहे। तशा प्रकारे पिसा या ठिकाणी काही मिनार आहेत, मिनार म्हणजे बिल्डिंग, ते अशा प्रकारे झुकलेले आहेत आणि ते अशा बॅलन्स आहेत। त्याच्यावर त्यांनी प्रयोग केले आणि त्या प्रयोगावरून त्यांनी काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी की त्याने हे सांगितलं की एखाद्या गच्चीवरून किंवा त्या मिनारवरून काही वस्तू फेकल्या असतात, त्या वस्तूच्या वजनाचा आणि त्यांच्या पडण्याच्या गतीचा कोणताही संबंध राहत नाही। फॉर एक्झाम्पल, आपण हा टॉप लेवल पकडला, इथून आपण 2 वस्तू जर फेकल्या खाली, इथून अशा प्रकारे आपण 2 वस्तू जर खाली फेकल्या, मला वाटतं दिसत नाही, त्याला दुसऱ्या रंगामध्ये घेऊ आपण। मित्रांनो, हे प्रयोगानुरूप आपण व्हिडिओ बनवतोय, थोड्याफार चुका होत आहेत, पण हळूहळू आपण या चुका पूर्णपणे बरं करण्याचा प्रयत्न करू। आता या चित्रात बघा, तुम्ही 2 वस्तू जर खाली फेकल्या तर ह्या दोन्ही वस्तू ह्या सोबत खाली पडतील, त्यांच्या वजनाचं काही नाही। फॉर एक्झाम्पल, आपण 1 किलोचा बट आणि एक कबूतरचा पंख, ह्या दोघ्या वस्तू जर सोबत खाली फेकल्या तर दोन्ही वस्तू ही सोबत खाली पडतील, असं कोणाचं म्हणणं होतं बेटा? गॅलिलिओ गॅलिलीचं म्हणणं होतं। पण त्या गोष्टी तेव्हा त्याला सिद्ध करता आला नाही। का बरं? कारण त्यावेळेस त्यांनी ज्या गच्चीवरून फेकलं, आता कबूतरचा पंख आणि 1 किलोचा बाट आपण दोघं सोबत फेकलं एखाद्या गच्चीवरून, तर काय होईल रे? कबूतरचा पंख हा नंतर पडेल आणि तो बाट लवकर पडेल। का बरं? कारण खुल्या छत्तीमध्ये किंवा खुल्या जागेमध्ये हवा हा डिस्टर्बन्स असते आणि हव्याचा जो वेग असतो त्याचा परिणाम कबूतरच्या पंखावर जास्त होईल आणि बटवर, 1 किलोच्या बटवर होणार नाही। म्हणून काय होईल? बट पहिले पडेल आणि पंख नंतर पडेल। पण गॅलिलिओ गॅलिलीने जे सांगितलं होतं की बट आणि पंख सोबतच पडतील, हे जेव्हा बंद खोलीमध्ये जिथं हवा नाही अशा ठिकाणी जेव्हा हा प्रयोग केला गेला तेव्हा बट आणि कबूतरचा पंख दोघे सोबतच जमिनीवर पडले। हे सर्वात पहिला प्रयोग कोणी केला? गॅलिलिओ गॅलिलीने केला। त्यानंतर गॅलिलिओ गॅलिलीने कोपर्निकसने सांगितलेले जे विचार होते, कोपर्निकसने काय सांगितलं होतं? आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो होतं। काय सांगितलं होतं कोपर्निकसने? की सूर्य हा मधात आहे। काय सांगितलं होतं? सूर्य हा मधात आहे आणि सूर्याच्या आजूबाजूला कोण फिरते? सूर्याच्या आजूबाजूला कोण फिरते? पृथ्वी फिरते। कोण फिरते सूर्याच्या आजूबाजूला? फक्त पृथ्वी एकटीच फिरते का? नाही। बुध नंतर शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून, अशा प्रकारे भरपूर ग्रह सूर्याच्या आजूबाजूला फिरतात। हे कोणी सांगितलं बेटा? कोपर्निकसने सांगितलं होतं। आणि त्याचे जे सांगितलं कोपर्निकसने ते सिद्ध कोणी केलं प्रयोगाने? या व्यक्तीने केलं। कोणी? गॅलिलिओ गॅलिलीने सिद्ध केलं। नंतर गॅलिलिओ गॅलिलीने एक दुर्बीण घेतली, दुर्बीण बनवली मित्रांनो त्यांनी, आणि त्या दुर्बीणनी त्यांनी चंद्रमा, आपला चंद्रमा म्हणजे आपल्या पृथ्वीचा उपग्रह, हे आपण पुढे शिकणार आहोत, चंद्रमाला बघितलं आणि सांगितलं की आपल्या धार्मिक पुस्तकामध्ये काय लिहिलेलं होतं की चंद्र हा दुधासारखा एकदम चिकना आहे, त्याची जी परत आहे किंवा त्याचा जो लँड आहे, तिथं जी जमीन आहे ती कशी आहे? काचेसारखी, दुधासारखी चिकनी आहे। पण त्यांनी दुर्बीणनी बघून
हे सांगितलं की चंद्रमा हा काही काचेसारखा चिकन बिकन काही नाही आहे, तर चंद्रमावर सुद्धा काय आहे, पर्वत आहेत मोठे मोठे, तिथं पण ज्वालामुखी निघतात आणि ज्वालामुखीतूनच पर्वताचे निर्माण होत असतो. ते पण आपण बघणार आहोत की पर्वत कसे निर्माण होतात, याच्या मागे कोणते रिझन्स आहेत वैज्ञानिकांनी सांगितले ते आपण पृथ्वी या भागामध्ये बघणार आहोत. हळूहळू आपल्याला या कॉन्सेप्टनुसार पृथ्वीपर्यंत जायचे आहे. बरोबर. आता आपण बघतोय की पृथ्वी तयार कशी झाली, ही आकाशगंगा तयार कशी झाली. बरोबर. तर गॅलिलिओ गॅलिली यांनी सांगितलं की सूर्य मधात आहे आणि पृथ्वी आजूबाजूला फिरते. त्यांनी गुरुचे 4 उपग्रह सुद्धा शोधून काढले. कोणी? गॅलिलिओ गॅलिलीने. आणि ते गुरुचे जे 4 उपग्रह आहेत ते पण त्यांनी तेव्हा सांगितले होते आणि ते 100% खरं आहे. आता ते मोठ्या मोठ्या दुर्बीण आले. आता तर दुर्बीणचे काही हे नाही, चायनामध्ये फार मोठी दुर्बीण तयार करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे भरपूर मोठ्या मोठ्या दुर्बीणने आता बघून सगळ्या गोष्टीच्या उलगडा झालेला आहे. कोणत्या ग्रहाला किती उपग्रह आहेत हे पण पुढे आपण बघणार आहोत. त्यानंतर गॅलिलिओ गॅलिली नंतर आता गॅलिलिओ गॅलिलीने सिद्ध केला, प्रयोग केले की पृथ्वी ही सूर्याच्या आजूबाजूला फिरते. पण पृथ्वी ही सूर्याच्या आजूबाजूला का फिरते? पृथ्वी ही सूर्याच्या आजूबाजूला का फिरते? ती असं आता ही फिरत आहे, मग हे फिरता 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 आपली कक्षा का चेंज करत नाही, इथं काही येऊन जात नाही. ही पृथ्वी इथं येईल का? नाही येणार. पृथ्वी आपली जागा सोडत नाही. आपली कक्षा बदलते का? नाही बदलत. मग का नाही बदलत? या प्रश्नाच्या उत्तर जेव्हा शोधायला जातो आपण, तेव्हा आपल्या समोर एक नवीन वैज्ञानिकाचं नाव येतो आणि त्या वैज्ञानिकाने या जगातला सायन्सच्या पूर्ण क्रायटेरिया चेंज करून टाकला मित्रांनो. आणि त्यांनी जर ते संशोधन केलं नसतं तर ह्या सगळ्या गोष्टी कधीच घटित झाल्या नसता. आणि आज जे स्पेस स्टेशन बनवलं आहे आपण अंतरिक्षमध्ये, जिथं आपले अंतरिक्ष यात्री जातात आणि थांबतात, ते सुद्धा शक्य झालं नसतं. तो व्यक्ती म्हणजे कोण? तर तो व्यक्ती आहे, मी त्याची फोटो घेतो स्क्रीनवर, तुम्ही त्याचं चित्र बघून सुद्धा ओळखून घेणार. परत मी तुम्हाला हे पण सांगतो की तो व्यक्ती कोण आहे. तो व्यक्ती आहे हे द सायंटिस्ट म्हणू याला. कोण आहेत हे आहेत सर आयझॅक न्यूटन. कोण आहेत? सर आयझॅक न्यूटन. या व्यक्तीने सिद्ध केलं. काय सिद्ध केलं? की सूर्य हा मधात आहे आणि सूर्याच्या आजूबाजूला पृथ्वी आणि हे सगळे ग्रह फिरत आहे. कोणी सिद्ध केलं? आयझॅक न्यूटननी. कोणी केलं? आयझॅक न्यूटननी. हे बघा मित्रांनो, आयझॅक न्यूटन जो आहे, आयझॅक न्यूटनचा जन्म जे झालेला असं म्हणतात, म्हणजे एक काल्पनिक कथा आहे की खरं आहे, पण असं म्हणतात की गॅलिलिओ गॅलिली हा 1640 मध्ये गेला आणि 1640 मध्येच न्यूटनचा जन्म झाला असं म्हणतात. पण कुठं कुठं वेगवेगळ्या डेट सुद्धा आहेत. आणि गॅलिलिओ गॅलिली गेल्यानंतर न्यूटनचा जन्म झाला आणि न्यूटननी सिद्ध करून दिलं की पृथ्वी ही सूर्याच्या आजूबाजूला का फिरते. तर न्यूटननी 2 गोष्टी सांगितल्या. किती गोष्टी सांगितल्या? 2. त्या 2 गोष्टी कोणकोणत्या आहेत ते आपण बघून घेऊ. पहिला त्यांनी सांगितलं काय सांगितलं? काय नाव आहे याचा? न्यूटन. न्यूटननी काय सांगितलं? डब्ल्यू बरोबर दिसत नाही याला, बरोबर कोण घेतो? न्यूटन. काय दिलं यांनी? न्यूटन लॉ ऑफ मोशन. काय होतं रे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन? न्यूटन्स लॉ ऑफ मोशन म्हणजे गतीचे नियम. कोणते नियम? गतीचे नियम. हे कोणी सांगितले? न्यूटननी सांगितले. हे गतीचे नियम तुम्हाला 9व्या वर्गात अभ्यासाचे आहेत. पण आता तुम्हाला 2-3 उदाहरण देतो मी गतीच्या नियमाचे. तुम्ही बसमध्ये बसले असता, बसच्या जेव्हा ब्रेक लागतो तेव्हा तुम्ही समोरच्या सीटवर, तुमचा डोका हा समोरच्या सीटवर आदळतो. बरोबर. हा गतीचा पहिला लॉ आहे की कोणतीही गोष्ट, कोणतीही या धरतीवर असलेली किंवा या धरातलवर किंवा या पृथ्वीवर असणारी कोणतीही गोष्ट ही स्वतःची जागा बदलत नाही. त्याच्या मागे रिझन असतात, ते आपण 9व्या वर्गात शिकून घेणार आहोत न्यूटन्स लॉ मध्ये.
दुसरा लॉ कोणता आहे याचा दुसरा आहे लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. काय आहे? गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम. मराठीत लिहून घेऊ. काय आहे? गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण कोणी सांगितलं? न्यूटननी. कोणी सांगितलं? न्यूटननी. काय सांगितलं? लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. म्हणजे काय? या जगामध्ये सर्व वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, सर्व ठिकाणी. असं नाही की फक्त पृथ्वीमध्येच गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, असं नाही. गुरुत्वाकर्षण शक्ती ही प्रत्येक या धरतीवरील किंवा धरातलवरील प्रत्येक कंटेनमध्ये, प्रत्येक अणूमध्ये, प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक पानामध्ये, प्रत्येक माणसामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे एक प्रकारे एकामेकाला आकर्षित करणारी शक्ती. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की न्यूटन हा एकदा त्याला आपला ॲपल हा झाडावरून खाली पडताना दिसला आणि तेव्हा त्याने विचार करायला लागलं की खरंच हा झाडावरून ॲपल खालीच का पडला, वर गेला का नाही? आपल्याला का पडत नाहीत असे प्रश्न? काय माहिती. तर तेव्हा जो ॲपल खाली का पडला हे शोध लावायला तो गुरुत्वाकर्षण शक्तीपर्यंत गेला. त्याला हे दिसलं की या पृथ्वीमध्ये असं काहीतरी आहे चुंबकासारखं जे प्रत्येक वस्तूला स्वतःकडे ओढून घेते. मग तो पुढे गेला आणि त्याला काय दिसलं रे? प्रत्येक वस्तूमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. प्रत्येक वस्तूमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. आणि ही गुरुत्वाकर्षण शक्ती प्रत्येक वस्तूमध्ये म्हणजे काय? तर सूर्यामध्ये सुद्धा आहे. जेव्हा आपण सूर्य बनवतो, हा सूर्य जेव्हा बनवतो आपण आणि या सूर्याच्या आजूबाजूला जे ग्रह फिरतात ते कसे फिरतात आपण बघितलं होतं. कसे फिरतात? दीर्घवृत्तीय. कोणी सांगितलं? जोहान्स कॅप्लरनी. मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय आपण. दीर्घवृत्तीय. फक्त बुधच फिरतो का? अशा प्रकारे ग्रह दीर्घवृत्तीय फिरतात. कोणाच्या आजूबाजूला फिरतात? कोणाच्या आजूबाजूला फिरतात? सूर्याच्या आजूबाजूला हे ग्रह फिरतात. बुध, त्यानंतर बुधनंतर पृथ्वीनंतर शुक्रनंतर पृथ्वी. बुध, शुक्र, पृथ्वी अशा प्रकारे हे सगळे ग्रह सूर्याच्या आजूबाजूला फिरतात. आणि हे ग्रह फिरताना यांची जी रेषा आहे, ही जी रेषा आहे या रेषेला सोडत नाही. या रेषेवरच फिरतात ते. ह्या रेषेला सोडत नाही, या रेषेला सोडत नाही. ही रेषा म्हणजे यांची काय झाली रे? यांची कक्षा. या कक्षेला सोडत नाही. का सोडत नाही? तर हे कोणी सांगितलं? हे सांगितलं न्यूटननी. कोणी सांगितलं? न्यूटननी. आणि काय सांगितलं न्यूटननी? न्यूटनने काय सांगितलं? न्यूटननी सांगितलं की प्रत्येक वस्तूमध्ये काय आहे? गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. तर सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि या ग्रहांची गुरुत्वाकर्षण शक्ती हे दोघं एकामेकाला काय करतात? आकर्षित करतात एकामेकाकडे. पण या दोघांच्या शक्तींचा काय होईल? शेवटी बॅलन्स होतो आणि ते एका कक्षेमध्ये स्थिर होतात. आणि इथं बघा, ही जी कक्षा आहे, इथं हे सगळे ग्रह काय झालेले आहेत? स्थिर झालेले आहेत. हे आपली कक्षा सोडत नाही. हे ग्रह आपली कक्षा सोडत नाही. हे कोणी सिद्ध केलं? न्यूटनने सिद्ध केलं. कोणी सिद्ध केलं? न्यूटनने सिद्ध केलं. त्यानंतर पुढे आपण आता पुढे जाऊ. आता प्रश्न पडतो की निकोलस कोपर्निकसने जे सांगितलं ते सांगितलं है ना, की सूर्य मधात आहे, पृथ्वी आजूबाजूला फिरते. त्यानंतर जोहान्स कॅप्लरने सांगितलं की इपिलिप्टिकल म्हणजे दीर्घवृत्तीय कक्षेमध्ये फिरते. त्यानंतर गॅलिलिओने सिद्ध करून दाखवलं की पृथ्वी ही सूर्याच्या आजूबाजूलाच फिरते. न्यूटनने सांगितलं की का फिरते? गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे फिरते. मग पुढे प्रश्न तयार झाला की ठीक आहे, हे सगळं तर बरोबर आहे की पृथ्वी सूर्याच्या आजूबाजूला फिरते, पण नेमकी पृथ्वी बनली कशी? पृथ्वीचा निर्माण कसा झाला? तर याच्या मागे जी थेरी सांगितली जाते ती आहे बिग बँग थेरी. कोणती थेरी? बिग बँग. बिग बँग, महास्फोट. बिग म्हणजे मोठा, बँग म्हणजे बूम, फटणे, स्फोट होणे. कोणती थेरी सांगितली जाते? बिग बँग. बिग बँग थेरीमध्ये असं सांगण्यात आलं आहे की पृथ्वी एका बिंदूमध्ये होती. अशी कशी होती? या बिंदूमध्ये एकवटलेली होती इथं.
अचानक त्याच्यामध्ये काय झाला, स्फोट झाला. आणि हे सगळं त्याच्यामध्ये जे होतं त्या बिंदूमध्ये ते सगळं बाहेर फेकलं गेलं. ते सगळं कुठं फेकलं गेलं, बाहेर फेकलं गेलं. त्याच्यामध्ये भरपूर असे लहान लहान कण होते. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि हे सगळे जे तत्व होते, लहान लहान इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन, हे एकत्रित होऊन काही प्रभार रहित, प्रभार म्हणजे चार्ज, ज्याला चार्ज असतो, असे कण तयार झाले. आपण इस्केलपट्टी शर्टवर घासली आणि असं कागदाजवळ नेलं तर कागद चिपकतात ना, त्याला का चिपकतात? कारण असं घासल्यामुळे त्याच्यामध्ये प्रभार तयार होतो. प्रभार म्हणजे काय? तोच गुरुत्वाकर्षण शक्ती. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन एकत्रित आले आणि त्यांच्यापासून त्यांनी एक कण बनवला, एक तत्व बनवला आणि हळूहळू त्या तत्वांनी दुसऱ्या तत्वांना, म्हणजे काय झालं असेल की स्फोट झाला. स्फोटमधून भरपूर इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन सगळ्या प्रकारचे कण बाहेर निघाले. ते कण एकत्रित आले आणि एकत्रित येता येता या सगळ्या ब्रह्मांडाची रचना झाली. आपण बघून घेऊ. तर कोणती थेरी आहे ती? बिग बँग. बिग बँग थेरी. कोणती थेरी? बिग बँग. ही कोणी सांगितली? 1931 मध्ये. 1931 मध्ये कोणी सांगितली? लेमेत्रे. याचं नाव वेगळं वेगळं वाचायला भेटलं मॅडम आपल्याला. वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे नाव दिलेले आहेत. नेटवर बघितलं तर वेगळं नाव आहे, पुस्तकात वेगळं नाव आहे. याला लेमायटर सुद्धा वाचलेला आहे मी कुठंतरी, पण आपण लेमेत्रे म्हणू. यांनी सांगितलं बिग बँग थेरी. बिग बँग थेरीमध्ये काय सांगितलं त्यांनी की पृथ्वी ही बिंदूमध्ये होती, एका बिंदूमध्ये होती. त्याच्यामध्ये काय झालं? स्फोट झाला आणि ते कण आकाशात फेकले गेले. कुठे फेकले गेले? आकाशात फेकले गेले. आणि ती जी बिंदू होती ती आता स्फोट झाल्यानंतर हळू त्याचं काय झालं? प्रसरण. आणि ते जे प्रसरण आहे ते आता पण सुरू आहे. आता पण ते कण एकामेकापासून दूर जात आहेत. काय होत आहेत? दूर जात आहेत. आता हे जे कण दूर जात आहेत, हे सिद्ध करण्यासाठी, कण दूर जात आहेत म्हणजे एकामेकापासून दूर जाऊन त्यांच्या प्रसरण होत आहे, हे सिद्ध करण्यासाठी एडविन हबल. कोण आहे? एडविन हबल. एडविन हबल याच्यावरच हबल दुर्बीण जी तयार करण्यात आली, यांच्यावर नाव दिलेलं आहे हबल. तर एडविन हबल यांनी काय केलं? एक फुगा घेतला. त्याला चित्र काढले त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये हवा भरली. तर काय झालं रे? अशा केल्यावर ते जे चित्र असतात ते एकामेकापासून काय होत गेले? दूर होत गेले. म्हणजे याचा अर्थ काय? या विश्वाच्या किंवा हे जे बिंदू जेव्हा स्फोट झाला, हे जे ब्रह्मांड आहे ते काय करत आहे? प्रसरण पावत आहे. काय पावत आहे? प्रसरण पावत आहे. आपण बिग बँग थेरीचा एक हे बघून घेऊ, चित्र बघून घेऊ. हे बघा, या चित्रामध्ये इथं काय झालं? इथं या ठिकाणी काय होतं? सगळा बिंदू तो एकवटलेला होता. इथं स्फोट झाला आणि अशा प्रकारे हे प्रसरण पाहून अशा प्रकारे ब्रह्मांड तयार झाला. काय तयार झाला? हा ब्रह्मांड तयार झाला. जेव्हा याचा स्फोट झाला तेव्हा याच्यामधून प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर आली. काय बाहेर आली? ऊर्जा बाहेर आली. प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर आली. 5.5 अब्ज एवढा टेम्परेचर होता इथं जेव्हा स्फोट झाला. इथं इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन हे एकत्रित आले आणि त्यांनी काय निर्माण केलं? आकाशगंगा तयार केल्या. काय तयार केल्या? हे बघा, अशा प्रकारे स्फोट झालेला आहे. हा एक चित्र आहे. अजून स्फोट, त्या बिंदूमध्ये स्फोट झाला आणि अशा प्रकारे ते इकडे तिकडे फेकण्यात आलं. आणि पुढे काय झालं मग? त्याच्यामुळे काय तयार झाली? अशा प्रकारच्या आकाशगंगा काय तयार झाल्या? अशा प्रकारे आकाशगंगा तयार झाली. काय तयार झाली? आकाशगंगा. आणि हे एकच आकाशगंगा नाही, अशा अब्जो आकाशगंगा आहेत. किती आकाशगंगा आहेत? अशा अब्जो आपण मोजू शकत नाही, अब्जो आकाशगंगा आहेत. आणि या आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यासारखा आपली आकाशगंगाचं नाव काय? मिल्की वे. काय नाव आहे?
मिल्की वे, मंदाकिनी. तर आपल्या आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यासारखे, आपला जो सूर्य आहे ना, या सूर्यासारखे अब्जो तारे आहेत. किती तारे आहेत? अब्जो तारे आहेत. आणि अशा अब्जो आकाशगंगा एका दीर्घिकेमध्ये असतात आणि अशा अब्जो दीर्घिका मिळून हा ब्रह्मांड तयार झालेला आहे. काय तयार झालेला आहे? हा ब्रह्मांड तयार झालेला आहे. आता मित्रांनो, मी एक गोष्ट म्हटली की ही पृथ्वी जेव्हा याच्यामध्ये स्फोट झाला, जेव्हा याच्यामध्ये स्फोट झाला, अशा प्रकारे स्फोट झाला, तेव्हा याचा टेम्परेचर 5.5 अब्ज होता. हळूहळू टेम्परेचर कमी झाला, तापमान कमी झाला आणि ते थंड होऊन इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे एकत्रित आले आणि त्यांनी प्रभाररहित कणांची निर्मिती केली. कोणत्या कणांची निर्मिती केली? प्रभाररहित कणांची किंवा अणूंची म्हणू आपण. अणू म्हणजे लहानात लहान भाग, पण पदार्थाचा लहानात लहान भाग. अशा अणूंची निर्मिती केली आणि ते अणू हळूहळू एकत्रित येऊन ह्या ज्या गॅलेक्सी आहेत त्या तयार झाल्या. अशा प्रकारे हे गॅलेक्सी तयार झाल्या. हे बघा, याच्यामध्ये लहान लहान कण दिसतात ना, हे एकमेकाला आकर्षित करतात आणि एक तर प्लॅनेट बनतात, ज्याच्यामध्ये आता याच्यामध्ये जो प्रकाश असतो त्याच्या मागे 2 हायड्रोजनचे अणू मिळून एक हेलियमचे अणू तयार करतात आणि त्यासाठी प्रचंड ऊर्जा बाहेर निघते आणि त्यामुळे हे प्रकाशित असतात. हे जे आकाशगंगा आहे चमकताना दिसते. का दिसते? कारण याच्यामध्ये भरपूर तारे तयार झालेले आहेत आणि ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो. स्वतःचा काय असतो? प्रकाश असतो. आता बघा इथे याच्यामध्ये ही जी आकाशगंगा तयार झालेली आहे, आकाशगंगा तयार होताना हे जे मी म्हणतोय की एक तत्व, अणू तयार झाले, मग त्या अणूंना शोधण्याचा प्रयत्न करतात वैज्ञानिक. बिग बँग नंतर जे तत्व तयार झाले त्या तत्वांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुठं सुरू आहे? स्वित्झर्लंडमध्ये. कुठं सुरू आहे? स्वित्झर्लंडमध्ये. जमिनीच्या मध्ये 20 किलोमीटर पर्यंत एक सुरंग बनवली आहे. काय बनवली आहे? सुरंग माहिती आहे? जमिनीत बोगदा बनवतो आपण, असा मोठा बोगदा बनवलाय आणि त्या बोगद्यामध्ये काय करतात? 2 न्यूट्रॉन घेतात आणि त्यांनी चक्कर करतात अशी. त्यामुळे काय होत असेल रे? स्फोट होतो आणि त्यापासून जे कण तयार होतात त्यांना त्यांनी नाव दिलेलं आहे दैवीय कण. कोणते कण? दैवीय कण. कोणते कण? दैवीय कण. आता बघू आपण ते कशा प्रकारे सुरंग कशी तयार केली. हे बघा, ही लॅब आहे. ही लॅब कुठं आहे? स्वित्झर्लंडमध्ये. या लॅबचं नाव काय आहे? सर्न. काय नाव आहे या लॅबचं नाव? काय आहे? सर्न. SARN. काय नाव आहे लॅबच्या? सर्न नावाची लॅब आहे. सर्न. हे बघा, अशा प्रकारे ही लॅब आहे आणि या लॅबमध्ये हे बघा, हा लॅबच्या ही जी सुरंग आहे, बोगद्याचा दरवाजा आहे हा. आता दरवाजा बघूनच आपल्याला कल्पना येईल की किती मोठा आहे. हे बघा, हा या बोगद्याचा दरवाजा आहे फक्त. आणि त्या बोगद्यामध्ये अशा प्रकारे हे बघा, ह्या कणांची जी आहे, कणांची टक्कर होऊन, प्रोटॉनची टक्कर होऊन दैवीय कण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणते कण? दैवीय कण. आणि त्या दैवीय कणांना एक नाव देण्यात आलेलं आहे. तो नाव काय आहे? तो नाव आहे हिग्ज बोसॉन. काय नाव आहे? हिग्ज बोसॉन. आता मित्रांनो, याच्यामध्ये जे हे बोसॉन नाव दिसते, हे जे बोसॉन नाव दिसते हे दिलेलं आहे आपल्या भारतातल्या एका वैज्ञानिकावरून. त्या वैज्ञानिकाचं नाव आहे जगदीशचंद्र बोस. काय नाव आहे? जगदीशचंद्र बोस हे भारतातले वैज्ञानिक आहेत आणि त्यांच्या नावावरून याला नाव दिलेलं आहे बोसॉन. काय नाव दिलेलं आहे? बोसॉन. आणि हा जे हिग्ज नाव आहे हे पण एका वैज्ञानिकावरूनच दिलेलं आहे, जे खगोलशास्त्रीय